वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. सर्वसामान्य जीवन जगणारी आपल्यासारखी माणसं संसारामध्ये फारशी रमत नाहीत. संसारातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना कुठली तरी एक अनामिक अशी ओढ आपल्याला लागलेली असते आणि ती ओढ स्वतःला जाणून घेण्याची असते की मी नेमका काय आहे, मी कोण आहे, मी कसा आहे. ज्या शरीराला आपण मी म्हणतो ते शरीर आपलं फार काळ टिकणारं नाही. या शरीरामध्ये सातत्याने प्रत्येक क्षणाला परिवर्तन घडत असतं, बदल होत असतात. हे शरीर जे आहे या शरीराला कुठल्या तरी दुसऱ्या एका गोष्टीमुळे अस्तित्व आहे हे आपल्याला पटत असतं, पण ती दुसरी वस्तू नेमकी काय आहे ते कळत नाही. मग हे जे शरीर जे स्त्रीचं असेल पुरुषाचं असेल हे शरीर म्हणजे आपलं सर्वस्व नाही. या शरीरामध्ये काम करणारं मन जे आहे ते म्हणजे मी आहे का, असाही प्रश्न आपल्याला सतावतो. कारण या मनाला अनुषंगूनच आपले सगळे व्यापार चाललेले असतात. आपल्या ज्या आवडीनिवडी असतात, छंद असतात, आपण जे काही क्रियाकर्म करत असतो हे सगळं मनाच्या प्रेरणेमुळे आपण करतो. मग हे जे मन आहे या मनाला मर्यादा आहेत. मर्यादा या दृष्टीने आहेत की हे मन भौतिक सुख घेऊ शकतं, पण अत्यंत सूक्ष्म असणारं जे आत्मतत्व आहे तिथपर्यंत हे मन जाऊ शकत नाही, कारण मन हे स्थूल आहे. मग मन म्हणजे मी आहे का, तर मन म्हणजे मी नाही. मनाच्या पलीकडे अत्यंत सूक्ष्म अशी बुद्धी काम करते. ही बुद्धी म्हणजेच विचार करणारी शक्ती आहे. विचार करायला प्रवृत्त करणारी आणि सर्व प्रकारचे निर्णय चांगले वाईट योग्य अयोग्य जे काही आपण घेतो आपल्या जीवनामध्ये त्या सगळ्यांना प्रवृत्त करणारी जी शक्ती आहे तिला बुद्धी असं म्हटलं जातं. मग ती बुद्धी म्हणजे मी आहे का, तर तसंही नाही. कारण ती बुद्धी स्वतंत्र नाही. त्या बुद्धीला देखील कुठून तरी प्रेरणा मिळते. बुद्धीकडून मनाला प्रेरणा मिळते, मनाकडून शरीर इंद्रियांना प्रेरणा मिळते. तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो, कार्य करतो, जीवन जगत असतो. पण ही जी बुद्धी आहे या बुद्धीला देखील कुठून तरी आपल्याला प्रेरणा आवश्यक असते आणि ती कायम मिळत असते. मग बुद्धीला प्रेरणा कुठून मिळते, तर बुद्धीपेक्षाही सूक्ष्म असणारं जे आत्मतत्व आहे तिथून बुद्धीला प्रेरणा मिळते. मग ते आत्मतत्व जाणून घेण्याची उत्सुकता जिज्ञासा आपल्यासारख्या लोकांच्या मनामध्ये कधी ना कधी येतेच. काही प्रमाणामध्ये आपल्याला आपलं बाह्य शरीर तर माहिती असतंच, पण शरीरातल्या अंतर्गत चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांचंही आपण थोडंसं ज्ञान प्राप्त करून घेतो. शरीरविज्ञान त्याला म्हटलं जातं. त्यानंतर मनाचं कार्य कशा पद्धतीने चालतं त्याविषयी देखील आपल्याला बरीचशी पुस्तकं वाचायला मिळतात. त्यातूनही बरंचसं ज्ञान आपल्याला होतं. बुद्धी कशा पद्धतीने कार्य करते, बुद्धी ही स्थूल कशी असते, बुद्धीवरती वेगवेगळ्या प्रकारचे मल कसे असतात आणि शुद्ध बुद्धी कशाला म्हटलं जातं
प्रज्ञा कशाला म्हटलं जातं, वृतंबरा कशाला म्हटलं जातं, याविषयी देखील आपल्याला मार्गदर्शन करणारे काही ग्रंथ आहेत. हे सगळं आपण वाचून आत्मसात करू शकतो, जाणून घेऊ शकतो. पण आत्मतत्व ही अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी लिहिलं बरंच आहे, वाचतोही आपण बरंच, पण ते वाचून ऐकून त्याची जाणीव होत नाही. ऐकण्यापुरतं वाचण्यापुरतं ज्ञान आपल्याला होतं, पण ते नेमकं कसं आहे हे जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत ते कळत नाही. तर ते जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. आणि हीच गोष्ट आपल्याला गुरु दीक्षेच्या माध्यमातून देत असतात. मग ही दीक्षा खरंच आवश्यक असते का? दीक्षा जर नाही घेतली तर काय होतं? दीक्षा घेतली तर काय होतं? दीक्षा देण्याचा आणि घेण्याचा मुख्य हेतू काय आहे? दीक्षेतून अशी कुठली मोठी गोष्ट घडते की जिच्यामुळे आपण त्या आत्मतत्वापर्यंत जाऊन पोहोचतो? दीक्षेतून कुठल्या कुठल्या गोष्टी साधल्या जातात, असा थोडासा विषय आपण आज पाहणार आहोत. तर आपण आपलं जीवन जगत असताना जिज्ञासू लोक जे असतात, विशेषतः ज्यांना आपल्या आंतरिक जीवनाविषयी जाणून घेण्याची इच्छा असते, असे साधक वेगवेगळ्या गुरूंकडे जातात, त्यांचं प्रवचन ऐकतात. गुरूंचं जे काही स्वतःचे अनुभव असतात ते व्यक्त करत असतात. त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या अनुभवांमधून एक उत्साहपूर्वक अशी मनोअवस्था साधकाला अनुभवायला सुरुवातीला येते की समोर बसलेली व्यक्ती, गुरुपदावर असणारी व्यक्ती जी बोलते आहे ती केवळ ग्रंथांचं वाचन करून पोपटपंची करत नाही, तर तिचा स्वतःचे जे काही अनुभव आहेत ती ते व्यक्त करते आहे. आणि ते ऐकल्यानंतर जो उत्साह निर्माण होतो साधकाच्या मनामध्ये, सर्वसाधारण व्यक्तीच्या मनामध्ये, त्याच्याने तो प्रभावित होतो. आणि मग मनोमन त्या व्यक्तीला तो गुरु म्हणून संबोधू लागतो किंवा त्याला आपल्या मनानेच गुरु असं मानायला लागतो. ते झाल्यानंतर वारंवार त्या गुरूंच्या सहवासाची त्याला ओढ लागायला लागते. काही काळ असा गेल्यानंतर गुरूंचं जे चिंतन असेल ते तो ऐकतो आणि ते जे काही साधना सांगतील प्राथमिक अवस्थेमध्ये ती साधना तो करतो, किंवा त्याला जी कुठली साधना आवडत असेल, 4 ठिकाणी ऐकलेली असेल, वाचलेली असेल, ती साधना तो स्वीकारतो आणि आपली साधना हळूहळू सुरू करतो. ग्रंथांचं वाचन करतो, त्यांचं चिंतन करतो, काही गुरूंच्या मुखातून काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्यांचं चिंतन करतो. त्याच्यातून पुन्हा काही शंकाही त्याच्या मनात उपस्थित होतात, त्या शंकांचं निरसनही करण्याचा तो प्रयत्न करायला लागतो. असं सगळं होत असताना त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपल्याला देखील आपलं अंतस्थ जीवन अनुभवायचं आहे, ज्याला आत्मतत्व म्हणतात, की जे आपल्या संपूर्ण जीवनाचं, आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं प्रेरणास्थान आहे. त्याच्यामुळेच आपल्या जीवनाला अस्तित्व आहे असं जे आत्मतत्व आहे ते आपण जाणून घ्यायला हवं. आणि म्हणून तो त्या गुरूंना शरण जातो. गुरूंना शरण गेल्यानंतर गुरु लगेच त्याला आपलंसं करत नाहीत. आपण मागे देखील बघितलं आहे की कुठल्याही साधकाला शिष्य म्हणून स्वीकारताना गुरु त्याचं निरीक्षण करतात, काही वेळ त्याच्यासाठी ते देतात आणि त्या साधकाच्या जीवनाचा, त्याच्या परिस्थितीचा, त्याच्या मनोधारणेचा, त्याच्या योग्यतेचा
ते परामर्श घेतात, त्याचं योग्य असं मूल्यांकन करतात आणि हे मूल्यांकन केल्यानंतर त्याला दीक्षा द्यायची की नाही हे ते ठरवतात. हा कालावधी जसं बालक आपण सुरुवातीला शाळेमध्ये घालतो आणि थोडंसं भांबावलेलं ते बालक असतं, कारण शिक्षकांचा फारसा परिचय झालेला नसतो. शिक्षकांचाही त्या बालकांशी फारसं कम्युनिकेशन वाढलेलं नसतं. पण कालांतराने दोघंही एकमेकांना चांगले ओळखायला लागतात आणि मग त्यांच्यामध्ये एक छानसं नातं शिक्षक आणि विद्यार्थी असं तयार होतं. हे जसं आहे ना, तसंच याही क्षेत्रामध्ये आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये साधक आणि गुरु यांच्यामध्ये एक आंतरिक नातं हळूहळू अंकुरायला लागतं आणि मग त्या शिष्याला आतून मनातून वारंवार असं वाटायला लागतं की या गुरूंकडून आपण दीक्षा घ्यावी, त्यांचं अनुग्रहित आपण व्हावं. त्यांनी आपल्याला साधनेचा एक विशिष्ट मार्ग दाखवावा, एका विशिष्ट मार्गाने त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. हे जसं जसं त्याला वारंवार वाटायला लागतं, त्या वाटण्यातून त्याच्या मनाची एक धारणा तयार व्हायला लागते. आता ही धारणा कशी असते की मला गुरूंनी स्वीकारावं, शिष्य म्हणून मला मार्गदर्शन करावं आणि ते जे काही साधना सांगतील ती दृढतेने एकनिष्ठेने मी साधना करेन, हे भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. हे भाव निर्माण होणं आणि ते काही काळ टिकणं, याच्यातून त्याच्या मनाची उत्तम अशी भूमिका तयार होते. जसं जमिनीमध्ये आपल्याला जर बी पेरायचं असेल तर कुठल्याही जमिनीवरती आपण बी टाकत नाही, त्या जमिनीची योग्य मशागत केली जाते, जमीन स्वच्छ केली जाते आणि नंतर बीज त्या जमिनीमध्ये टाकलं जातं. ही जी मशागत असते ना जमिनीची, तशीच मशागत साधक आपल्या रोजच्या थोड्याशा साधनेने, आपल्या शुद्ध आचरणाने आणि गुरूंवर जे आपल्याला ज्यांच्याकडनं दीक्षा घ्यायची आहे असे जे गुरु त्याने आपल्या मनामध्ये नियोजित केलेले आहेत, त्यांच्याविषयीची श्रद्धा, त्यांच्याविषयीची निष्ठा, याच्यातून त्याची मनाची मशागत होत असते आणि मग ही मशागत पूर्ण झाली की गुरु त्याला दीक्षा देतात. तो गुरूंना दीक्षेसाठी विनंती करतो, निवेदन करतो की मला तुम्ही आपला शिष्य म्हणून स्वीकारा. माझी इच्छा आहे की मला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. गुरु देखील मग वेळ लावत नाहीत, कारण बरेच दिवस त्याला बघितलेलं असतं, पारखलेलं असतं आणि ते त्याला शिष्य म्हणून स्वीकारतात, त्याला दीक्षा देतात. आता ही जी काही आध्यात्मिक क्षेत्राची वाटचाल असते, या वाटचालीमध्ये जोपर्यंत गुरूंकडनं दीक्षा मिळत नाही तोपर्यंत या क्षेत्राची पूर्णपणे वाटचाल होत नाही असं म्हटलं जातं. किंवा असंही म्हटलं जातं की आपणच आपल्या मनाने एखादी साधना घेतली किंवा एखादा मंत्र घेतला आणि त्याचं आपण स्मरण करायला लागलो, जप करायला लागलो, आपली साधना सुरू झाली, तर आपल्याला अपेक्षित असणारं जे साध्य आहे, फल आहे, ते मिळत नाही. आता असं का म्हटलं जातं? याला कारण असं आहे की आपण नव्याने त्या मार्गावरती वाटचाल करायला सुरुवात केलेली असते. आपण मागे पण असं बघितलेलं आहे की गुरु आपण का करतो? कारण त्यांनी ही वाटचाल पूर्ण केलेली असते. त्यामुळे ज्या व्यक्तीने वाटचाल पूर्ण केलेली आहे त्या व्यक्तीला त्या वाटेमध्ये येणारे अडथळे,
चांगले माहिती असतात. त्या अडथळ्यांना पार कसं करायचं, त्यातनं बाहेर कसं यायचं हेही त्यांना माहिती असतं. याच्यामध्ये आपलं मन कुठे संभ्रमित होऊ शकतं, मनाला एक चकवा ज्याला म्हणतात तसासुद्धा निर्माण होऊ शकतो. मनामध्ये नाना प्रकारचे विकल्प ही साधना सुरू झाल्यानंतर निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणारी व्यक्ती गुरु म्हणून हवी असते. म्हणजे आपणच आपली साधना केली आणि आपणच आपलं पूर्णत्व मिळवलं तर ते योग्य आहे की अयोग्य आहे हा भाग नंतरचा आहे. त्याच्यामध्ये फल का मिळत नाही किंवा पूर्णत्वाला ती का जात नाही, त्याला कारण हे आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे आध्यात्मिक विश्व पूर्णपणे सूक्ष्म आहे. ते स्थूल इंद्रियांना जाणवत नाही. त्याच्यामुळे याच्यात संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता असते, होतातच. आणि म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आता जी दीक्षा गुरूंकडनं शिष्याला किंवा साधकाला मिळते आणि तो त्यांचा शिष्य म्हणून प्रचलित होतो, त्या दीक्षा या शब्दाचा अर्थ आपण आधी बघूया. आता दीक्षा म्हणजे काय, तर दीक्षेचे 2 अर्थ सांगितले जातात. दीक्षा म्हणजे प्रदान करणे हा एक अर्थ आहे आणि प्राप्त करणे हा दुसरा अर्थ आहे. प्रदान करणे आणि प्राप्त करणे म्हणजे देणे आणि घेणे. कोण देणार आहे, तर ह्याच्यामध्ये देणारे गुरु आहेत. घेणार कोण आहे, तर घेणारा शिष्य आहे. मग गुरु काय देणार आहेत आणि शिष्य काय घेणार आहे, तर गुरु दीक्षेतून आपली आध्यात्मिक शक्ती गुरु दीक्षेच्या माध्यमातून आपली जी आध्यात्मिक शक्ती आहे ती शिष्याकडे हस्तांतरित करत असतात. बघा, गुरु काय देतात, तर गुरु आपली आध्यात्मिक शक्ती, आपली आत्मिक ऊर्जा शिष्याच्या ठिकाणी हस्तांतरित करतात, प्रस्फुटित करतात. आणि त्यामुळे शिष्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याला उच्चतर अवस्था प्राप्त करण्याची प्रेरणा या शक्तीमुळे प्राप्त होते. मोठी गोष्ट असते, सामान्य गोष्ट नाही की गुरूंनी जीवनभर जी साधना केलेली असते, या साधनेतून जी शक्ती निर्माण झालेली असते ती शक्ती अंशात्मक स्वरूपामध्ये शिष्याला दिली जाते. आणि शिष्य काय करतो, तर शिष्याने ती शक्ती घेतल्यानंतर गुरु त्या शक्तीबरोबर त्याला साधनाही देत असतात. त्या साधनेचा विनियोग करून त्याने मिळवलेली जी शक्ती असते, गुरूंकडनं प्राप्त झालेली जी शक्ती असते ती आपल्यामध्ये विकसित करायची असते. आणि ती शक्ती शिष्याच्या ठिकाणी जशी जशी विकसित होत जाते तसं तसं त्याचं जे आध्यात्मिक जीवन आहे त्या जीवनातल्या उच्चतर अवस्था त्याला अनुभवायला येतात. त्यातून त्याला त्या प्रेरणा मिळत असतात की आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे, आपल्याला आता ही अवस्था प्राप्त झाली आहे, यापुढे आपल्याला पुढची ही अवस्था प्राप्त करायची आहे. हा अंतरप्रवास आहे, तो कशा पद्धतीने होतो ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. आणि म्हणून गुरु आपली शक्ती प्रदान करतात आणि शिष्य गुरूंनी दिलेली जी शक्ती आहे ती प्राप्त करतो.
शिष्याचं हे कामच असतं की त्याने गुरूंकडनं मिळवलेली शक्ती घ्यायची असते, ती सांभाळायची असते आणि ती विकसित करायची असते. जर गुरूंनी दिलेली शक्ती शिष्याने सांभाळली नाही म्हणजे काय, की त्या शक्तीकडे दुर्लक्ष केलं. जी साधना गुरूंनी दिलेली आहे, जो मंत्र गुरूंनी दिलेला आहे, तो जर शिष्याने केला नाही, त्याच्यामध्ये खंड पडला, पूर्णपणे दुर्लक्ष केलं, तर ती शक्ती नाहीशी होते. ती पुन्हा विकसित होऊ शकत नाही. म्हणून लवकर गुरु शिष्य करत नाहीत. शिष्याची पारख करून मग त्याला शिष्यत्व जे प्रदान केलं जातं ते एवढ्यासाठीच आहे की तिथे गुरूंनी कमावलेली जी शक्ती असते ती वाया तर जाणार नाही ना, तिचा विनियोग चांगल्याच पद्धतीने होईल ना, हे ते पाहत असतात. म्हणून शिष्याची जबाबदारी खूप मोठी असते की त्याने आपल्या गुरूंकडून मिळालेली शक्ती सांभाळायची असते, ती विकसित करायची असते आणि ती जशी जशी विकसित होत जाते तसं तसं त्याची आध्यात्मिक उन्नती त्याला प्राप्त होते. अनेक दिव्य असे अनुभव त्याला यायला लागतात. तो आत्मिक ज्ञानाने हळूहळू संपन्न व्हायला लागतो. आता ह्या गोष्टी लगेच त्यांनी दीक्षा दिली आणि काही सेकंदात काही तासात होते का, तर नाही. दीक्षा दिली की कालांतराने तो जशी साधना करेल, साधनेमध्ये जशी तीव्रता असेल, गुरूंविषयी जशी निष्ठा असेल, गुरूंविषयी जसं प्रेम असेल, जो मंत्र गुरूंनी दिलेला आहे त्या मंत्राचं विज्ञान शास्त्र गुरूंकडनं नीट समजून तो घेत असेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जर तो साधना करत असेल तर त्याला आत्मतत्व, आत्मज्ञान ह्या गोष्टी प्राप्त होतात. इतरांनी दीक्षा घेतली, इतरांनी गुरु केले म्हणून मी गुरु केले, मग सुरुवातीला काही दिवस साधना होते, नंतर दुर्लक्ष होतं आणि मग आमच्यात काही बदलच होत नाही, आम्हाला काही जाणीवच होत नाही, मग याच्यामध्ये काही अर्थच नाही, असे निराशाजनक उद्गार लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. म्हणून आपण अगदी सुरुवातीला म्हटलं आहे की ज्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी फार विचार करून मगच गुरूंकडनं दीक्षा घ्यावी. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत खडतर असा मार्ग आहे. प्रदीर्घ वाटचाल याच्यामध्ये करावी लागते. आपलं आचरण, आपले विचार कायम शुद्ध ठेवावे लागतात, आपले भाव कायम निर्मळ ठेवावे लागतात आणि याच्यामध्ये थोडी जरी इकडे तिकडे गोष्टी झाल्या तरी आपली शक्ती जी आहे तिचं स्खलन होतं. म्हणून शिष्याने कायम सावधान असलं पाहिजे. आपल्याला समर्थ रामदास स्वामींचं जर आपण साहित्य वाचलं तर त्याच्यामध्ये सावधान हा शब्द वारंवार ते वापरतात. गुरूंनी सावधान असलं पाहिजे शिष्य करताना आणि शिष्याने सावधान असलं पाहिजे आपण ती दीक्षा घेताना. कारण आपला आता एक स्वतंत्र अशा विश्वामध्ये प्रवेश झालेला असतो आणि हे विश्व अत्यंत सूक्ष्म, अत्यंत सखोल, अत्यंत व्यापक आणि अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं असतं. त्याच्याकरता स्वतःच्या मनाची पूर्ण तयारी आपल्याला ठेवावी लागते. आणि म्हणून गुरु आणि शिष्य यांच्यातला हा पारस्परिक जो भाव आहे, एकमेकांविषयीचा भाव, तो या दीक्षेमुळे दृढ व्हायला मदत होते. मग आता यांच्यामध्ये काय भाव असतो तर शिष्य गुरूंना आपल्या मनातला विश्वास
आणि भक्ती अर्पण करत असतो. शिष्याच्या मनामध्ये गुरूंविषयी काय भाव असतो? तर गुरूंविषयी भक्ती असते, प्रेम असतं. ते प्रेम कसं असतं? तर ते प्रेम अत्यंत शुद्ध असतं, अत्यंत पवित्र असतं. श्रद्धा असते की मला या गुरूंकडनं हवं असणारं आत्मज्ञान प्राप्त होणारच आहे. बघा, उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर शबरीचं देता येईल. छोटीशी मुलगी आहे शबरी, 12-13 वर्षाची, आणि तिच्या गुरूंनी आश्रम सोडताना तिने विचारलं की गुरुजी मी काय करू, या आश्रमामध्ये मी राहू की नको राहू? तिच्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की तू इथेच थांब, भगवान रामचंद्र तुला भेटायला येतील. बस एवढंच गुरुजी बोलले आणि गुरुजी आश्रम सोडून निघून गेले. त्या दिवसापासून त्या शबरीने भगवान श्रीराम मला भेटायला येणार आहेत असा भाव मनामध्ये ठेवला, या शब्दांवरती पूर्ण विश्वास ठेवला, दृढ भक्ती ठेवली आणि श्रीरामांचं स्वागत करण्याची तयारी तिने सुरू केली. रोज सकाळी उठून आश्रम झाडायचा, फुलं आणायची, पाणी आणायचं, फळं आणायची आणि एका ठिकाणी बसून भगवंताचं स्मरण करायचं की भगवान श्रीराम कसे असतील. नंतर तर तिने आंघोळीला जाणंही बंद केलं की आपण आंघोळीला गेलो आणि तेवढ्यात भगवंत येऊन गेले तर, आपल्याला रात्रीची झोप लागली आणि त्यावेळेला भगवंत येऊन गेले तर. कारण गुरुजींनी असं काहीच सांगितलं नव्हतं की ते सकाळी येतील, दुपारी येतील, संध्याकाळी येतील की रात्री येतील. माहितीच नाही कधी येतील ते, कुठल्या वारी येतील, कुठल्या महिन्यात येतील, असं काही सांगितलेलं नव्हतं. आणि म्हणून तिने खाणं पिणं झोपणं सगळं काही सोडलं आणि केवळ भगवंताचं चिंतन करायला लागले. लहान 12-13 वर्षाची असणारी मुलगी, तिचं बाल्यावस्था गेली, तारुण्यावस्था गेली, प्रौढावस्था गेली, वृद्धापकाल प्राप्त झाला, शरीर पूर्णपणे गलित गात्र झालं. इतकी म्हातारी झाली की तिला आता उठणं बसणं सुद्धा अवघड व्हायला लागलं. अशा अवस्थेपर्यंत ती आली, पण तिने आपल्या गुरूंच्या शब्दांवर जो विश्वास ठेवला होता तो पक्का कायम ठेवला. कधीही तिच्या मनामध्ये असा विचार आला नाही, विकल्प आला नाही की गुरुजींनी बहुतेक खोटं सांगितलं, मी एवढे वर्ष झाले वाट पाहते आहे पण अजून भगवंत आले नाही, त्या अर्थी गुरुजींनी माझी गंमत केली, मला आपलं काहीतरी सांगायचं म्हणून त्यांनी सांगितलं, असा भाव चुकूनही एवढ्या वर्षांमध्ये तिच्या मनात आला नाही. याला म्हणतात गुरूंच्या शब्दांवर असलेले दृढ श्रद्धा, गुरूंवर असलेली निष्ठा, गुरूंवर असलेली भक्ती. आणि गुरूंवर असलेली ही जी भक्ती आहे त्या भक्तीमुळेच त्या शबरीला भगवान श्रीरामांची प्राप्ती झाली, त्यांचं दर्शन झालं. भगवंत स्वतः तिच्या कुटीमध्ये आले आणि तिचा जीवनाचा उद्धार केला. अशी श्रद्धा ही पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती हल्ली नाही असं म्हटलं जातं, आणि हल्ली श्रद्धा फार चंचल झाली आहे. आपल्याला अनुभव नाही आला, आपल्या मनाविरुद्ध कुठली गोष्ट घडली की लगेच आमची श्रद्धा उडते. असं जर असेल तर त्याला श्रद्धा म्हणायचं का? त्याला श्रद्धा म्हणता येत नाही. लक्षात आलं ना? गुरुजींनी आमची परीक्षा पाहिली म्हणजे काय, याला श्रद्धा म्हणता येत नाही. श्रद्धा काय असते तर दृढ विश्वास गुरूंवरती असतो. तो शिष्य आपली भक्ती आणि श्रद्धा गुरूंच्या ठिकाणी समर्पित करत असतो आणि गुरु त्याला त्या बदल्यामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शकाचं उत्तरदायित्व ते स्वीकारतात की माझं उत्तरदायित्व आहे की मी तुला त्या शेवटच्या साध्यापर्यंत घेऊन जाईल. याला म्हणतात गुरु आणि शिष्य. गुरूंना काय हवं आहे? फक्त शिष्याच्या ठिकाणी असणारी दृढ श्रद्धा, भक्ती
आणि शिष्याला गुरूंकडनं काय हवं आहे? केवळ आणि केवळ आत्मज्ञान. याच्या पलीकडे काहीही नको. ह्या दोन गोष्टींवरतीच गुरु आणि शिष्य यांच्यातला संबंध हा दृढ होतो आणि तो जीवनभर चालतो. जीवनभर तो तसाच राहतो. गुरु आणि शिष्य यांचं मन, गुरु आणि शिष्य यांचं चित्त, गुरु आणि शिष्य यांचे विचार हळूहळू एक व्हायला लागतात. आणि हे जसे जसे एक व्हायला लागतात तसं तसं गुरु शिष्य होत जातात आणि शिष्य गुरु होत जातो. हे कसं होतं हे आपण पुढे पाहणार आहोत. अजून दीक्षेचा भाग आपला संपलेला नाही. केवळ दीक्षा देण्यासाठी आणि दीक्षा घेण्यासाठी शिष्याची मनोभूमिका आणि गुरूंची मनोधारणा ही कशी असते हा भाग आपण बघितला. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या याच्या पुढचा भाग बघूया. ओम गुम श्री गुरुदेवाय नमः.